नमस्कार कोकण प्रेमीओ. काही ठिकाणी काल होळी उभी राहिली आणि काही ठिकाणी आज होळी उभी राहिली. थोड्याफार फरकाने परंपरा कायम असते. वसंत ऋतूच्या आगमनाचा सोहळा साजरा झाला. आमच्याकडे फाग पंचमीला जी होळी आणायची ती शेवरीची असायची. तिला काटे असतात. हे काटे मुरमेडा कमी करण्यासाठी वापरतात. पानांचा रस खोकला कमी करतो. त्वचा विकार, श्वसनाचे विकार यासाठी उपयुक्त आहे. काही ठिकाणी आंब्याची होळी असते. होळीचा होम झाला की आमची आजी सकाळी त्या गरम राखेत तांब्याचे तपेले पाणी भरून ठेवायची. पाणी तापले की आम्हाला आंघोळीला द्यायची. आहे ना आयुर्वेदिक आंघोळ. आणि महत्त्वाचे सण आणि सणाचे महत्त्व. होमामध्ये कापूर, हळकुंड, अक्षता, तूप, गोवंशाच्या गोवऱ्या इत्यादी टाकतात. म्हणजेच आयुर्वेदच. थंडीमध्ये वाढलेली कफप्रवृत्ती आणि येणाऱ्या उन्हाळ्यातील त्वचा विकार नष्ट व्हावे म्हणून असावी का ही होळी. म्हणजेच आपले सण हे अंधश्रद्धा नव्हेत तर डोळस श्रद्धेचा सोहळा आहे. ओम होलिकाय नमः. ओम प्रल्हादाय नमः. ओम नृसिंहाय नमः. ओम नमो भगवते